स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। काळ आला होता पण वेळ आली नव्हती। 60 फूट दरीत कार कोसळली, झाडामुळे वाचला जीव। बोरघाट महामार्ग पोलिसांची धाडसी कामगिरी। काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय हरियाणातील एका पर्यटकाला सोमवारी आला। गारमाळ परिसरातील कनेक्टिंग लिंक पाहण्याच्या उत्सुकतेपोटी गेलेल्या कार चालकाची कार तब्बल 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली। मात्र कार एका झाडाला अडकून थांबल्याने मोठी दुर्घटना टळली आणि बोरघाट महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे चालकाचा जीव वाचला। मोहित स्वरूप भटनागर, वय वर्ष 59, राहणार गुरुग्राम, हरियाणा, हे सोमवारी दुपारी त्यांच्या कारने खालापूर तालुक्यात आले होते। गारमाळ येथील रस्त्यावरून कनेक्टिंग लिंक पाहण्यासाठी त्यांनी कच्च्या रस्त्याने कार नेली। पावसामुळे रस्ता अत्यंत निसरडा झाल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळले। सुदैवाने कार एका झाडाला धडकून अडकली, त्यामुळे आणखी खोल दरीत जाणे टळले आणि मोठा अनर्थ टाळला गेला। घटनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संदीप पवार, किरण शिंदे, भरत पावरा, गणेश काडे आणि संतोष गुजरवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जीवाची पर्वा न करता दरीत उतरून त्यांनी कारमध्ये अडकलेल्या मोहित भटनागर यांना सुखरूप बाहेर काढले। या अपघातात मोहित भटनागर यांना केवळ किरकोळ दुखापत झाली असून वेळेत मिळालेल्या मदतीमुळे त्यांचा जीव वाचला। या धाडसी आणि तत्पर बचाव कार्यासाठी बोरघाट महामार्ग पोलिसांच्या कार्याचे सर्वत्रच कौतुक होत आहे। स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी सुदर्शन कोटकर, खालापूर, रायगढ़। मोहित भटनागर बॉम्बे से आडोशी व्यू पॉइंट पे आया, घूमने आया था। जैसे वहाँ पहुँचा तो साइड पे रोड कच्चा था, वहाँ पे मेरा गाड़ी स्लिप हो गया। स्लिप होते गया, नीचे खाई में नीचे गिर गया और गाड़ी पेड़ पे जाके अटका। मैं कैसे भी वो ऊपर आया 40-50 फुट, तब तक बोरघाट पुलिस चौकी के लोग भी आए और उन्होंने मेरे को मदद करके रोड पे लेके आए और बिठाया। उधर उनके सीनियर साहब पाटिल साहब आए, उन्होंने मेरे को पूछा, मेडिकल के लिए भी पूछा और बाद में हम पुलिस स्टेशन में आए और मेरा यहाँ पे भी उन्होंने बहुत कोऑपरेट करके हेल्प किया।